मित्रांनो नमस्कार. राजकारणामध्ये कधी काय घडेल आणि राजकारण नेमका कोणत्या वळणावर आत्मघातकी ठरेल हे मात्र आता सांगता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चितपणाने अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह कोणाचं यावर घमासान निवडणूक आयोगामध्ये वाद सुरू आहेत. मित्रांनो, हे मोठ्या शरद पवारांचं आणि धाकट्या पवारांचं हे शीतयुद्ध पाहता मला दिवंगत बाळासाहेब भारदे जे विधानसभेचे सभापती होते त्यांचं वाक्य मला या ठिकाणी आठवतं. बाळासाहेब भारदे नेहमी म्हणायचे, पूर्वी राजकारणामध्ये ज्याला कायदा कळतो, ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, ती मंडळी राजकारणामध्ये अग्रेसर असायची. परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. ज्याला फायदा कळतो, ज्याला फायद्याचं ज्ञान आहे, ती मंडळी ही राजकारणामध्ये सर्रासपणाने अग्रेसर आहेत. हे सांगण्याचं कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये जे पक्ष कोणाचा याच्यावरूनही मोठ्या प्रमाणावर ही न्यायालयीन लढाई झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार आणि शरद पवारांमध्ये जे शीतयुद्ध रंगलं, ते शीतयुद्ध रंगलेलं उभ्या महाराष्ट्राने हे पाहिलेले आहेत. मित्रांनो, निवडणूक आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मालक कोण, त्याचं चिन्ह कोणाला मिळेल, हा जो काही निर्णय आहे तो कायद्याच्या पातळीवर जसा होईल तसा होईल. परंतु अजित पवार गटाने सर्वाधिक आमदार संख्या ही आपल्याकडे आहेत आणि आमदार संख्या आपल्याकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा बाबत जो न्यायालयाचा निर्णय झाला, निवडणूक आयोगाचा निर्णय झाला, तो फॅक्टर लक्षात घेऊन हा निकाल अजित पवारांच्या गटाकडे लागेल अशीच फार मोठी शक्यता ही या आजच्या क्षणी तरी दिसत आहेत. हे मात्र अतिशय स्पष्टपणाने या ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, भाजपा आयोगाच्या कोर्टात, माफ करा, निवडणूक आयोगाच्या कोर्टात हे जे वाद चालू आहेत, हे जे घमासान युक्तिवाद आणि प्रतियुक्तवाद चालू आहेत, त्यातून उद्या शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल अशी सुतरामय शक्यता मला मात्र अजिबात या ठिकाणी दिसत नाही. कायद्याच्या कसोटीवर कोणाचे पारडे जड आहेत आणि कोणाचे पारडे हलके आहेत हे सांगणे जरी अवघड असले तरी सध्या चालू असलेला न्यायालयीन युक्तिवाद व प्रतियुक्तिवाद यामध्ये अजित पवारांच्या गटातील जे वकील आहेत त्या वकिलांनी सोमवारी सुनावणीमध्ये सांगत असताना की शरद पवार ज्या पद्धतीने घर चालवतात त्या पद्धतीने पक्ष चालवत आहेत. हा पक्ष चालवत असताना ते हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते, एकाधिकारशाहीने पक्ष चालवत होते. लोकशाही मूल्यांचा अभाव आणि लोकशाही मूल्य पवारांनी त्यांच्या कार्यकाळात पायदळी तुडवले असं विधान सुनावणीमध्ये जेव्हा अजित पवारांच्या गटाच्या वकिलांनी केलं तेव्हा निश्चितपणाने ही बाब उद्विग्न करणारी आणि मन विषण्ण करणारी आहेत. हे मी सांगत असताना केवळ मानवतेच्या आणि माणुसकीच्या कसोटीवर असं विधान, हे जे विधान मी आता केलं, उद्विग्न करणारं आणि विषण्ण करणारं, हे मानवतेच्या कसोटीवर आणि माणुसकीच्या कसोटीवर हे या ठिकाणी तंतोतंत लागू पडतं. मित्रांनो, शरद पवारांचा चालू असलेला हा जो कारभार आहे, जो अजित पवारांच्या गटाने त्यांच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे, हुकुमशाही पद्धतीने आणि एकाधिकारशाहीने, मित्रांनो, यातून एक गोष्ट मात्र निश्चितपणाने खटकल्याशिवाय राहत नाही. असा युक्तिवाद जेव्हा अजित पवार गटांकडून झाला असताना एक मात्र दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या हुकुमशाही पद्धतीने आणि एकाधिकारशाही पद्धतीने शरद पवारांनी पक्ष चालवला असं आपण काही काळापुरतं गृहीत धरूया, परंतु याच एकाधिकारशाहीने आणि याच शरद पवारांच्या हुकुमशाहीने छगन भुजबळांना
30 वर्ष 35 वर्ष मंत्रिपदाची झूल पांघरता आली. हसन मुश्रीफांना, धनंजय मुंडेंना, सुनील तटकरेंना आणि पटेलांना, प्रफुल्ल पटेलांना यांना सत्तेची मधुर फळे याच हुकुमशाही पद्धतीने आणि एकाधिकारशाही पद्धतीने ही चाखता आली. हे मात्र आपण उपहासाने का होईना मान्य केलं पाहिजे. असं विधान करणं जेव्हा अजित पवारांच्या गटाचे वकील करतात, तेव्हा ही जी भूमिका आहे, ही भूमिका ह्या तथाकथित मंडळींची आहेत. हे मात्र सत्य जे आहेत ते मात्र नजरेआड करता येणार नाहीत. मित्रांनो, निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये आणि उद्या यदा कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह यामध्ये अजित पवार कदाचित विजयी होतील आणि विजयी होण्याची त्यामध्ये त्यांना हमखास यश मिळेल अशी फार मोठी शक्यता ही निर्माण झालेली आहे. कारण सर्व तपास यंत्रणा, केंद्रीय यंत्रणा या घटनात्मक ज्या संस्था आहेत, या घटनात्मक संस्था आज कोणाच्या इशाऱ्यावर आणि कोणाची कटपुतली म्हणून काम करत आहेत, हे मात्र अलीकडच्या आणि मागच्या काही काळातील घटनांवर जर आपण लक्ष टाकलं किंवा त्याचा मागोवा घेतला तर हे मात्र आपल्या निश्चितपणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. यदा कदाचित अजित पवार विजयी होतील, पण हा विजय उद्याचा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतला विजय हा मात्र तो बेचव असेल. त्या विजयामध्ये स्वादिष्टपणा असणार नाहीत. कारण महाराष्ट्रातील जनतेला हा पक्ष कोणाचा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता मात्र या ठिकाणी वाटत नाहीत. मित्रांनो, हे सर्व शीतयुद्ध अजित पवारांचं आणि शरद पवारांचं पाहता राहत इंदोरी जे आहेत, जे प्रसिद्ध शायर आणि गझलकार आहेत, ते शायर असलेल्या राहत इंदोरींच्या एका शायरीची या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. राहत इंदोरी असं म्हणतात, सब आपने है यही तो झूठे सपने है, सब आपने है यही तो सब झूठे सपने है. हे जे राहत इंदोरींचं शायरी आहेत, ती चपखल आणि तंतोतंत अशी ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाला लागू पडते. हे मात्र त्रिवार सत्य आहेत. मित्रांनो, उद्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट शरद पवारांकडे हा पक्ष तुमच्या मालकीचा आहे किंबहुना हा पक्ष तुमचा आहे याचे उद्या कदाचित पुरावे मागतील. हे पुरावे मागणे म्हणजे बापाने मुलाकडे पुरावे मागण्यासारखे आहेत. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, जे काय व्हायचं ते कायद्याच्या कसोटीवर आणि कायद्याच्या पातळीवर हा निर्णय होईल. परंतु हा निर्णय होत असताना यातील मात्र वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती मात्र लपवता येणार नाही, दडविता येणार नाहीत. या पक्षाचे संस्थापक कोण आहेत, हा पक्ष कोणी उभा केला आणि महाराष्ट्रामध्ये या पक्षाला उभारी कोणी दिली, हे मात्र वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. एक मात्र लक्षात घ्या, वस्तुस्थितीपासून जो पलायन करतो तो खरा फरारी असतो आणि त्या फरारी होण्याच्या माध्यमातूनच आज आपल्या बाजूने निकाल लागेल आणि आपला विजय होईल, असं जे सुतोवाच आणि असं जे आत्मविश्वासाने या ठिकाणी अजित पवारांचा गट सांगत आहेत, त्यातून एक मात्र अधोरेखित होतं की न्यायदानाच्या जी प्रक्रिया आहे त्यावर फार मोठी शंका आणि त्यावर संशयाचं मळप हे अलीकडच्या आणि मागच्या काही काळातील घटनांवरून निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, चोऱ्या करायच्या, दरोडे घालायचे, नंतर पोलिसांशी सोयरीक संबंध निर्माण करून आपल्या पदरामध्ये हवे ते पाडून घ्यायचे, या राजकीय प्रजातीतून महाराष्ट्राच्या राजकारणाची नीतिमूल्यांची फार मोठी घसरण ही अलीकडच्या आणि मागच्या काही काळातील घटनांवरून आपल्या लक्षात येत आहेत. दुर्दैवाने या प्रजातीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे.
या प्रजाती मोठ्या प्रमाणावर फोफवल्या जात आहेत. तुमच्या आणि आमच्या हातामध्ये या राजकीय रंगमंचावरील हे जे बहुरूपियांचे जे पात्र आहेत, ते पात्र उघड्या डोळ्यांनी पाहणे एवढेच आपल्या हातात आहेत. काल ज्या शरद पवारांना बा विठ्ठला मला सांभाळून घे, शरद पवार हे आमचे पांडुरंग आहेत, शरद पवार हे आमचे दैवत आहेत आणि असं विधानं यापूर्वी अनेक सभांमधून भुजबळांनी केले, हसन मुश्रीफांनी केले, तटकरेंनी केले आणि अजित पवारांनी देखील केलेले आहेत. आज मात्र न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांच्या गटाने शरद पवारांना हुकुमशहा म्हटलेलं आहे, एकाधिकारशाही राबवत आहेत, असं विधान करणं मुळातच हे महाराष्ट्राच्या कुठल्याही समाज मनाला आवडलेलं नाहीत. हाच प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा निश्चितपणाने कुठल्याही चांगल्या माणसाला तो उद्विग्न करणारा आहे. मित्रांनो, माणसं कधी बदलतील आणि हवामान कधी बदलेल हे मात्र सांगता येणार नाही. कालचं दैवत असलेले, कालचा पांडुरंग असलेला, कालचा विठ्ठल असलेला शरद पवार हे आज अचानक हुकुमशहा कसे झालेले आहेत, हा प्रश्न जसा मलाही पडलेला आहे तसा महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना पडलेला आहे. यातून राजकारणाचा, नीतिमूल्यांचा जो स्तर आहे तो स्तर आणि त्याचा निर्देशांक हा मोठ्या प्रमाणावर घसरलेला आहे. यातून उद्याच्या राजकारणाचं काय फलित महाराष्ट्रासमोर वाढून ठेवलेलं आहे हे काळच जाणो. परंतु हवामान आणि माणसं जरी बदलत असले तर एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, उद्याचं हवामान हे निश्चितपणाने बदलल्याशिवाय राहणार नाहीत. हा निकाल जर शरद पवारांच्या विरोधात गेला तर या संकटातून संधी कशी शोधायची हे शरद पवारांसारख्या योद्ध्याला हे निश्चितपणाने माहीत आहेत. या संकटातून तावून सुलाखून बाहेर पडण्याची उर्मी आणि ताकद ही शरद पवारांच्या नेतृत्वात आहेत, शरद पवारांच्या मनगटात आहेत, हे मात्र विसरता येणार नाही. असो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्र नातेवाईक आणि परिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.